पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे। यावेळी ममतांनी यूपीए संदर्भात एक सूचक वक्तव्य करत काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे। देशात सध्या यूपीए अस्तित्वात नाहीये असं ममता बॅनर्जी म्हणाल्यात, तर दुसरीकडे भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न करण्याची गरज आहे। यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असं या बैठकीनंतर शरद पवार यांनी सांगितलंय। या राजकीय बैठकीला प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते। नेमक्या या राजकीय घडामोडींचा अर्थ काय आहे या संदर्भातला एक रिपोर्ट पाहूयात। ममता काय म्हणाल्या तुम्हीच ऐका। शरद जी सबसे सीनियर नेता है यूपीए के। आपको लगता है कि शरद जी को अब यूपीए का नेतृत्व करना चाहिए, चेयरमैन बनाना चाहिए? अरे क्या यूपीए, अभी यूपीए नहीं है। यूपीए क्या है? शेयर करेगा बैठ के। 2024च्या निवडणुकीत ममता असा काय संपूर्ण देशामध्ये पर्याय ठरू शकतो। त्यामुळे व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागतील, अहंकार बाजूला ठेवावा लागेल आणि एकत्र येऊन या देशाला वाचवण्यासाठी पुढची लढाई लढावी लागेल, हे काँग्रेसचं मत आहे। त्यामुळे मोदींना टक्कर देणं ही पुढची गोष्ट आहे। ममता दीदी राष्ट्रीय राजकारणात सोनिया गांधींची जागा घेऊ शकतात का हे आधी पाहावं लागेल आणि हाच अधिक तात्कालिक प्रश्न आहे। रामनाथ दवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।